कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. काय झालं अंकुश? आणि प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काही नाही झाला, पण मला कोल्हापूरच्या डॉक्टरांचा फोन आला होता की तुम्ही इथं येता तिथल्याच बलसारा हॉस्पिटलमध्ये जा, ते डॉक्टर तिकडेच येत आहेत. अरे वा, हे तर छानच झालं. ह्या घराला घरपण आहे. साऱ्या संकटातून तावून सुलाखून जाण्याची ताकद या घरात आहे. या घराने खूप सोसलंय. हे एरंडेलचं काय करतात ते मला काहीच माहित नाही. ते मुलगा का मुलगी हे ओळखण्यासाठी करायचं असतं. म्हणजे अहो, एरंडेल तेलाच्या वातीचा दिवा घ्यायचा, तो तांबडाखाली पेटवत ठेवायचा की मग काजळी धरते. काजळीचा डोंगर झाला की समजायचा मुलगा, आणि वीर झाली की मुलगी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे उशीर झाला ना. अगं होतीस कुठे? माझ्या पुढे निघाली होतीस ना? अगं दीदी, निघाले होते पण तेवढ्यात ना एक फोन आला. बरं ठीक आहे. नाटकणी साहेब सगळे आलेच आहेत, तर आपण सुरुवात करूया. मुग्धा, माझं एक सजेशन आहे. इथे आणखी एक व्यक्ती हजर आहे, त्याची आपण आठवण ठेवूया. ज्यांच्या मृत्यूपत्राबद्दल आपण निर्णय घेणार आहोत त्या कामाक्षी देवी इथे हजर आहेत. म्हणजे त्यांचा मृतात्मा इथे हजर असणार. ज्या गोष्टीसाठी त्या तळमळत होत्या, ध्यास घेतला होता, हे लोक सोडतानाही त्यांच्या मुखात मृत्यूपत्राचा उल्लेख होता. त्या कामाक्षी देवींचा मृतात्मा इथे नक्की हजर असणार. बर, मीटिंग कशासाठी बोलवली? तुमची अपेक्षा काय आहे? तत्पूर्वी मी 4 गोष्टी सांगतो. हे मृत्यूपत्र कोणाचं? त्यातील 70 कोटीचे तपशील देत बसत नाही. हे मृत्यूपत्र एकट्या मुग्धाच्या नावावर आहे. त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिलाय. पण कायद्याची अशी मागणी आहे की त्यांनी हे मृत्यूपत्र स्वीकारावं किंवा नकारावं. तसा दस्तऐवज पुढच्या कारवाईसाठी हवा आहे. लखनौच्या वकिलाकडून सतत मागणी येते आहे, म्हणून मी मुग्धा दीदींना तशी विनंती केली. आता मुग्धा, तुम्ही बोला. मला सांगताना तीव्र दुःख होतं. माझं आणि कामाक्षीचं नातं म्हणजे ती माझी जन्मदात्री आणि मी तिची मुलगी आहे. ती मला टाकून आपण कलाकार होण्यासाठी म्हणून बाहेर पडले. मातृत्व तिने गहाण टाकून तिने कला, नाव, सन्मान मिळवले. तिने अमाप संपत्ती कमवली. हा एक तीव्र आक्षेपाचा भाग आहे. तिची भेट झाली, तिची डायरीही वाचली. त्यात तिने तिची बाजू मांडली, काही प्रसंगही सांगितले. तरीही तिचा अपराध मला विसरता येत नाही. हा पैसा, ही संपत्ती, ही डागाळलेल्या कारकिर्दीतून
उभी राहिली असं मला आजही वाटतं. मला असं मनापासून वाटतंय की मी ही संपत्ती स्वीकारायची नाही. तरीही हे माझ्या मनातलं माझ्या घरच्यांना कळावं यासाठी मी मीटिंग बोलावली आहे. यातून मला काही सुचवावं. निदान माझा निर्णय समजून घेतला तरी माझं मनोबल शाबूत राहील. मंडळी, आपल्या मनात आहे ते बोलावं. मिस्टर राजन, मिस अंजली, तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. इतर घरचे आहेत पण तुम्ही रक्ताच्या नात्यातले आहात. यस मिस्टर राजन. मला असं वाटतं की दीदीचा हा निर्णय हटवादीपणाचा आहे. म्हणजे मृत्यूपत्र नाकारून काय निषेध साध्य होणार आहे? एवढी गडगंज संपत्ती सरकारी खात्यात जमा होईल त्यापेक्षा तिने स्वतःकडे ठेवावी. आजच्या पिढीच्या काही गरजा आहेत, तिच्या स्वतःच्या काही गरजा आहेत. पुढची पिढी आहे. मृत्यूपत्र तिने स्वीकारावं. नाकारणं हे शहाणपणाचं होणार नाही. म्हणजे हे माझं ठाम मत आहे, विचार करून दिलेलं आहे. मंडळी, अशी तुमची मतं कळू दे. एक गोष्ट सांगायची राहिली. मृत्यूपत्रातील संपत्ती आपल्या हाती येण्यासाठी मृत्यूपत्रात एक अट आहे. ही संपत्ती हाती येण्यासाठी मुग्धाला लग्न करणं आवश्यक आहे. एक गोष्ट सांगायची राहिली. मृत्यूपत्रातील संपत्ती आपल्या हाती येण्यासाठी मृत्यूपत्रात एक अट आहे. ही संपत्ती हाती येण्यासाठी मुग्धाला लग्न करणं आवश्यक आहे. तशी अट मृत्यूपत्रामध्ये आहे. आधी मृत्यूपत्र स्वीकारायचं ॲफिडेव्हिट करायचं आहे की नाकारायचं आहे हा प्रश्न तातडीने सोडवायचा आहे. मृत्यूपत्रातील संपत्ती, त्यातील अट, ह्याचं काय करायचं हे ठरवणं आवश्यक आहे. थँक्यू. आज मृत्यूपत्र स्वीकारते हे ॲफिडेव्हिट करावं यावर कोणाचं दुमत नसावं असं मला वाटतं नाडकर्णी साहेब. लग्नाच्या अटीचा तिनेच विचार करावा. माझी कामाक्षी देवीच्या अटीविषयी हरकत नाही. ज्या मातृत्वाचा दीदी उल्लेख करते तेच मातृत्व या अटीमागे आहे. आपल्या मुलीचं शेवटी भलं व्हावं हेच असणार. आता या संपत्तीची वाटणी कशी करावी हे दीदीने स्वतः ठरवावं. हां, त्यातली अट पूर्ण व्हायला हवी. ती कशी ते तिने ठरवावी. आणि पैसा तिच्याकडेच यावा याच्याशी रागिणीही सहमत आहे. माझं बोलणं संपलंय. काही कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा करावी दीदी. राजन, क्षमेचा प्रश्न नाही. तू खूप विचारपूर्वक बोललास. थँक्स. एनीबडी एल्स? अंजली, तू बोल बेटा. मी या घरात सर्वात लहान आहे, पण आज या घरातली नात्याने सावत्र का होईना पण बहीण आहे. मला असं ठामपणे वाटतंय की हे मृत्यूपत्र दीदीने स्वीकारावं.
तिने तिने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावं, संपत्ती आपल्या नावावर करावी आणि आतापर्यंत जसा तिने दुजाभाव केला नाही त्या प्रकारे यापुढेही ही संपत्ती ती, राजन दादा आणि मी आम्हा तिघांमध्ये समान वाटून द्यावी. अजून अजून सर्वांचे आयुष्य जायचे, संसार व्हायचे, झालेले फुलायचे. हे हे माझं ठाम मत आहे. दीदीने एवढ्या अवाढव्य संपत्तीचा निर्णय भावनिक पद्धतीने हाताळू नये. त्याकडे तिने एक व्यवहार म्हणूनच पाहावा. आबासाहेब, आपण मी प्रचंड गोंधळात आहे नाडकर्णी साहेब. वयोमानाप्रमाणे जीवनाच्या अनुभवातून विचार करावा तर मुग्धाची भूमिका योग्य वाटते. तिची मनस्थिती, तिच्या मनोवेदना योग्यच वाटतात. पण मुग्धानं थोडा प्रॅक्टिकल विचार करणं आवश्यक आहे. कामाक्षी देवी मुग्धाला सोडून गेली हा तिचा अपराध आहे, पण ती काही संपूर्ण दोषी आहे असं मला नाही वाटत. तिच्या काही परिस्थितीजन्य मागण्या असतीलही, पण कोण चुकलं कोण बरोबर आहे हा प्रश्न इतिहास जमा व्हायला हवा. आता संपत्तीच्या बाबतीत ती तशीच वांझोटी ठेवणं हा मृतात्म्याच्या इच्छेचा अपमान आहे. खर तर शब्दच सापडत नाहीये. एकतर नात्यामुळे प्रत्येक शब्द बोलताना सावध राहावं लागतंय. तरी मुग्धाने मृत्यूपत्र स्वीकारावं असं मला वाटतं. पुढे काय ते टप्प्याटप्प्याने ठरवावं, एवढंच. माधवराव, तुम्हाला काय बोलायचंय? नाही, मला काहीही बोलायचं नाही. ठीक आहे. मुग्धा मॅडम, तुम्ही? नाडकर्णी साहेब, तुम्हाला मी घरचे म्हणूनही बोलवलंय, पण या नात्यानं तुम्ही काहीतरी बोलावं अशी मी अपेक्षा बाळगू का? अवश्य. मला जे काय बोलायचं आहे ते मी लिहिलंय, वाचा. मंडळी, मी हे मृत्यूपत्र स्वीकारते. त्यातून येणारी संपत्ती मी स्वीकारते. या संपत्तीचं पुढे काय करायचं ते मी तेव्हाच सांगेन. तो निर्णय माझ्या एकटीचा असेल. एक्सक्यूज मी. हां, बोल राखणी. हां, आलो, मी आलोच. ओके ओके. दीदी, मला निघावं लागेल. रागिणीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं. अरे पण काय झालं ते तरी सांगशील का? सांगतो ना, नंतर सांगतो. बाय दीदी. बाय एव्हरीबॉडी. राजन, रागिणीकडे तुम्हाला सगळ्यांना देण्यासारखी आनंदाची बातमी असावी असं वाटतं. म्हणजे जवळजवळ खात्रीच आहे. मंडळी, आज सगळ्यांनी जेवल्याशिवाय काही जायचं नाही. हं? दोन्ही प्रकारची एफिडेविट आणली होती. स्वीकार करते याच्यावर सही करा. अगोदर वाचा आणि जिथे जिथे फुले आहेत तिथे सही करा. शेखर साहेब, हा माझा दोस्त अंकुश. नमस्कार. नमस्कार. याने मला माझ्या कामात खूप सावरलंय. हा पेशाने मेकअपमन आहे. अख्खी इंडस्ट्री कोळून प्यायलाय. बर. म्हणजे माझा दोस्तच नाही तर अगदी भावासारखा आहे. वा, ग्रेट. बोला शेखर साहेब. आधी माझी ओळख करून देतो. मी शेखर सरपोतदार. मला आणि माझ्या एका मित्राला या प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये यायचे. तसे आम्ही दोघंही अगदी नवीन आहोत, पण आम्ही एका मेहनती आणि प्रामाणिक माणसाच्या शोधात आहोत. पैशाची तशी काही चिंता नाही आहे, पण म्हटलं तुम्हाला बोलावून आधी विषय तरी काढूया
आणि सगळं जमून आलंच तर मग पुढची मीटिंग ठरवूया. वा शेखर साहेब, कल्पना छान आहे. शेखरजी, पण तुम्हाला आमचं नाव कोणी सुचवलं? अंकुशराव, या बिझनेसमध्ये यायचं म्हटल्यानंतर काही लोकांशी मीटिंग्स झाल्या, गाठीभेटी झाल्या, त्यातल्या दोघा चौघांकडून तुमचं नाव कळलं. आम्हाला असं समजलं की आमच्या अपेक्षांना फक्त तुम्हीच न्याय देऊ शकाल. आपल्याला पहिले 2 पिक्चर्स अर्थातच मराठी काढायचे. हे हिंदीचा विचार करायचा आहे, पण तो नंतर. आणि हे दोन्ही मराठी पिक्चर पूर्णपणे विनोदी असतील. त्यातला पहिला पिक्चर विनोदाचा सम्राट चार्ली चॅपलिन याच्या आयुष्यावर असेल, अगदी त्याच्याच शैलीत काढलेला. आपल्या प्रोडक्शनचं नावही त्याच्या नावालाच धरून आहे, चार्लीज प्रोडक्शन. आणि साहेब, तुम्ही माणूसही अगदी योग्य निवडलात. आमच्या माधवरावांचं चार्ली चॅपलिन दैवत आहे. आणि हो, ते लिहितातही. अरे वा, मग त्यांनी जरूर लिहावं. पुढच्याच बैठकीत बयाना देऊन टाकू काय. बरं, आपण आता पुढच्या महिन्यात कधी भेटायचं? तुम्ही ठरवा साहेब, आम्ही येऊ. पण सगळ्या तयारीनिशी या, कारण आमचे मित्र अगदी नवखे आहेत. बरं माधवराव, काल सारिका सदनवर मीटिंग झाली म्हणे. काय ठरलं त्यात? हे तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे तुम्ही ह्याच्याशी कसे संबंधित आहात ते नाही कळलं. कळायला कशाला हवंय? साहेब, कळायला हवं एकमेकांचा विश्वास कमवायला. अच्छा अच्छा. ऍक्च्युली त्यांचे आणि माझे सॉलिसिटर्स एकच आहेत, नाडकर्णी साहेब. त्यांना मी विचारलं, पण ते म्हणाले मी काही माहिती देऊ शकत नाही, कारण प्रोफेशनल एथिक्स आड येतात. पण ते म्हणाले की मी दुसऱ्या कोणाकडून माहिती काढायला त्यांची काहीच हरकत नाहीये. त्यांनीच मला तुमचं नाव सुचवलं. तुम्ही होतात ना तिथे? नाही म्हणजे शेखर साहेब, आपला ह्याच्याशी काय संबंध आहे मला समजेल का? माधवराव, अहो कामाक्षी देवींची संपत्ती आता जगजाहीर प्रकरण झालंय. जरा विचार करा, त्या मुग्धा रावराणेंना आपण आपल्या परिवारात सामील करून घेऊ शकलो तर आपण हॉलिवूड दणाणून सोडू शकतो. नाही, मी तुम्हाला यातलं काही सांगू शकत नाही. माधवराव, आपण या धंद्यातले होणारे पार्टनर्स आहोत. तरी नाही? येस, तरी सुद्धा नाही. ठीक आहे, तसं येईलच कानावर. या तुम्ही. मीटिंगची वेळ आपण ठरवू. फोन करेन मी. बाय. येतो. काय रे, काय झालं? काय नाही यार अंकुश, हा जाम डेंजरस माणूस वाटतो. याच्या फंदात न पडलेलं बरं. एकदम करेक्ट बोललास. हा बोलतोय एक आणि त्याची नजर दुसरं काही सांगते. माधव, तुला माहिती आहे, अशा माणसांचा खाण्याचा आवडता एक पदार्थ असतो, टाळूवरचं लोणी खायचं. तू एक काम कर, नाडकर्णी साहेबांना फोन लाव, त्यांच्या कानावर घाल. नाहीतर असं नको व्हायला की या माणसाला काही कळायचं आणि त्याचा संशय आपल्या दोघांवर यायचा. फोन लाव. बरोबर आहे. हे घ्या मृत्यूपत्र, यात सगळ्या सह्या केल्यात. थँक्यू. चला, माझं एक काम तर झालं.
काय मॅडम, आपण लखनौवाल्यांचं प्रेशर सुद्धा लक्षात घ्यायला, म्हणजे ते जे घाई करत होते ते. आणि आता दुसरी गुड न्यूज, माझ्या साखरपुड्याचं आमंत्रण. अच्छा, हो. मग साखरपुडा ज्योतिषीच ना? हो, ज्योतिषीच. आणि येत्या रविवारी 5 वाजता. ही माझी धाकटी बहीण अंजू. आणि बरं का अंजू, हे कुणाल सप्ताशी डेव्हलपर्सचे आर्किटेक्ट, गोल्ड मेडलिस्ट. ओ आय सी. हॅलो, ग्लॅड टू मीट यू. फोटो काढायचा आहे. 1 मिनिट, कोणाचा फोटो? बांधकामाचा. मग माझा फोटो कशाला? काय फोटो काढताना असं जिवंत ऑब्जेक्ट समोर उभा असेल ना, तर मग ह्या बंगल्याला एक कॅरेक्टर मिळतं आणि मग बघणाऱ्याला प्रश्न पडतो कोण कोणामुळे सुंदर दिसतंय.